जसजसा उष्णतेचा दाह वाढायला लागलेला आहे, तसतसे डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, पित्ताचा त्रास होणे, डोकेदुखी, हातापायांची जळजळ किंवा पचनासंबंधी समस्या उद्भवायला लागलेल्या आहेत. तर यावर आपण रामबाण उपाय म्हणून एक सरबत तयार करणार आहोत. यासाठी आपण 1 चमचा सब्जा भिजत घालणार आहोत. यालाच तुळशीचे बेपण म्हटले जाते. हे उष्णता कमी करून शरीरामध्ये थंडावा निर्माण करते, म्हणून उन्हाळ्यात ह्याचं सेवन हे आवर्जून केलेच पाहिजे. हा सब्जा आपण भिजत घालून ठेवूया. इथे पोहे खायचा चमचा मी घेतलेला आहे. साधारण 4 चमचे जिरे मी ह्या वाटीमध्ये घेतलेले आहेत. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण हे जिरे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. खमंग वास येईपर्यंत हे छान असे भाजत राहायचे. इथे आपण 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे. ही बडीशोपसुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायची आणि इथे 10 मिरे मी इथे घेतलेले आहेत. जिऱ्याचे सेवन हे उन्हाळ्यात खूप फायद्याचे आहे. त्याचे स्वतःचे गुणधर्म आहेत. जिरे हे अतिशय थंड आणि पाचक असतात. बडीशोपसुद्धा थंड असल्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून याचे सेवन केलेच पाहिजे. हे पण अतिशय पाचक असल्या कारणाने जेवण झाल्यावर आपण आवर्जून बडीशोप ही खाल्लीच पाहिजे. नगाने मोजले तर मी ह्यात 10 मिरे घेतलेले आहे. स्वतःचा गुणधर्म म्हणजे हे थोडेसे गरम जरी असले तरी सरबताची चव खूप छान अशी वाढवते, अन्न पचायलाही मदत करते. ह्या सर्वांचं आपण बारीक वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये. ही बारीक अशी पूड झालेली आहे. शक्यतो खडे स्वरूपात जी खडी साखर आपल्याला मिळते त्याचं सेवन करणं हे खूप फायद्याचं आहे. वजनी प्रमाण जर पाहिलं तर 1 वाटी खडी साखर इथे मी घेतलेली आहे आणि तेवढंच पाणी देखील मी घेतलेलं आहे. गॅस अगदी लहान ठेवायचा आणि साखर विरघळेपर्यंत वाट पाहायची आहे. अधूनमधून हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. 1 किसणी आणि 1 लिंबू घ्यायचं आणि वरचं जे साल असतं ते हलक्या हाताने आपण ह्या पाण्यामध्येच किसून घालणार आहोत. हे असं का करायचं तर लिंबाचा स्वाद हा खरं तर ह्या सालीमध्येच असतो. ही साल अशी किसून घेतली तर ह्या सरबताला खूप छान असा स्वाद येतो आणि ते सरबत एकदम मस्त लागून लेमन फ्लेवर आपल्या सरबतात उतरणार आहे. साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे. आता त्यात आपण जे जिरा, बडीशोप आणि काळ्या मिरचीची पावडर तयार करून घेतली होती ती पूर्ण ह्या पाण्यामध्ये आपण घालून घ्यायची आहे. हे छान असं उकळून घ्यायचं आहे आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे. फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही अशा पद्धतीने आपल्याला हे प्रीमिक्स तयार करायचं आहे. एक तारच पाहिजे असं काही नाही. हाताला साधारण चिपचिप लागेल असं हे प्रीमिक्स तयार झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा काळं मीठ आणि 1 चमचा चाट मसाला टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या ह्या सरबताला एकदम चटपटीत आणि खूप छान अशी चव येणार आहे. काळे मीठ हे पचनाचे कार्य उत्तम करते. यामुळे पोटातील एन्झाईम्स हे ॲक्टिव्ह होत असतात. पोटातली पचनक्रिया सुधारते. काळ्या मिठामुळे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते. रोजच्या आहारात काळ्या मिठाचा वापर केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. गॅस संबंधित काही समस्या असतील तर त्या दूर होत असतात. 1 चमचा चाट मसाला टाकल्यामुळे एकदम छान आणि चटपटीत अशी आपल्या ह्या सरबताला चव येत असते. अजूनही हाताला हे असं चिकट लागत नाही, त्यामुळे थोड्या वेळासाठी अजून आपण शिजवून घेऊया. अजून 2 ते 3 मिनिटं हे शिजवले तर अगदी बरोबर आपले प्रीमिक्स तयार होईल. सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. जिरे हे थंड आहे आणि त्याचबरोबर खडी साखरसुद्धा थंड आहे. ह्यात प्रत्येक इन्ग्रेडियंट जे टाकलेले आहेत त्याची एक वेगळी अशी चव आहे. थोडीशी गोड, आंबट अशी चटपटीत ही आपले जिरा प्रीमिक्स इथे तयार झालेला आहे. 1 ते 2 मिनिटं शिजवल्यानंतर मध कसे लागते तसे चिकटसर हे लागते आहे. आता इथे प्रीमिक्स आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे. मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्याची वाट आपण पाहायची आहे.
पूर्ण हे प्रीमिक्स थंड झाल्यावर एका गाळणीने सर्व असं गाळून घ्यायचं, म्हणजे जिऱ्याचे जे लहान मोठे कण असतात ते सुद्धा सर्व निघून जातात आणि सरबत पिताना आपल्या तोंडामध्ये येत नाही. हे सरबताचे प्रीमिक्स जेव्हा पूर्ण थंड होईल तेव्हा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ह्याच्यात 2 लिंबांचा रस ह्यामध्ये घालणार आहोत. हे सरबत तुम्ही पाण्याऐवजी स्प्राईट किंवा सोडा टाकून सुद्धा पिऊ शकतात. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर पण ह्यात घालू शकता. मी इथे ज्या लिंबाचं साल काढून घेतले होते ना, तेच लिंबू इथे वापरणार आहे. 2 लिंबांचा रस मी ह्यामध्ये घालणार आहे. हे अगदी साध्या सोप्या पद्धतीत खूप जास्त महाग मिळणारं हायजेनिक पद्धतीत जिरा सोड्याचं प्रीमिक्स आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे. तुम्ही आयुर्वेदानुसार जर पाहिलं तर ह्यामध्ये आपण जे पण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते अतिशय फायद्याचे आहेत. उन्हाळ्यामध्ये शरीरातला दाह कमी करण्यासाठी खडीसाखर, जिरे ह्या सगळ्या गोष्टी खूप शरीराला उपयुक्त आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांना चालणार आहे. डायबिटीस असणाऱ्या लोकांना सुद्धा थोड्याफार प्रमाणात हे अतिशय फायद्याचं ठरणार आहे. तुम्ही हे घरी नक्की ट्राय करून बघा. घरात लहान मुलांना सुद्धा हे खूप जास्त आवडते. हे सरबताचे प्रीमिक्स हवाबंद बरणीमध्ये 1 ते 2 महिने फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. काचेच्या बरणीत असं आपण हे भरून घेतलेलं आहे. आता आपण सरबत कसं करायचं ते पाहणार आहोत. हे सरबत आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे, कारण आपण ह्यात पुदिन्याची पानं, सब्जाचा वापर असा केलेला आहे. आता इथे आपण हा सब्जा आधीच भिजत घातल्यामुळे मस्त असा हा फुगलेला आहे. ह्यात आपण 2 चमचे हे प्रीमिक्स घालून घेतलेलं आहे. लिंबाची फोड सजावटीसाठी म्हणून आपण छान दिसावी म्हणून मी घातलेली आहे आणि लिंबाच्या फोडीने स्वाद पण खूप छान असा येतो. तसेच पुदिन्याची पाने आपण हाताने चोरून किंवा सुरीने चिरून अशी घालायची आहे, की ज्यामुळे आपला या सरबताचा स्वाद हा अजून द्विगुणित होणार आहे आणि छान लागणार आहे. मोठे चमचे प्रीमिक्स आपण घातल्यानंतर मग ह्यात मस्त असं थंडगार माठातलं पाणी घातलेलं आहे आणि वरून सजावट म्हणून हे पुदिन्याचे पानं आणि लेमन स्लाइस मी लावलेली आहे, की जेणेकरून हे दिसायला सुद्धा आकर्षक असं दिसलं पाहिजे. 2-3 बर्फाचे खडे घालायचे आहेत. हे सरबत तुम्ही दिवसभरात एकदा जरी करून पिले तर ह्याच्याने तुमच्या डोळ्यांची आग, हातापायांची जळजळ, शरीरातील उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी एकदम रामबाण उपाय आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या पद्धतीने तुम्ही हे प्रीमिक्स नक्की घरी करून ठेवा आणि या उन्हाळ्यात या सरबताचा आस्वाद घ्या. धन्यवाद.